नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे शिवांगी हिला अबोलीने सगळं सत्य सांगितलेलं असतं. त्यामुळे दीपशिकाची झोप उडालेली असते. दीपशिकाला असं वाटतं की शिवांगीला आता कळलंय की या सगळ्यामध्ये माझा खूप महत्त्वाचा हात आहे. आणि जर शिवांगी आता माझ्यावरती चिडली आणि तिने अबोलीला सांगितलं की माझी बहीण ही दुसरी तिसरी कुणी नसून दीपशिका आहे, तर मात्र माझं काही खरं नाही आहे. माझं तर करिअरच उद्ध्वस्त होईल. तेव्हा दीपशिका आलेली असते शिवांगीला समजवायला. ती म्हणत असते की हे बघ, अबोलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. तू काय तिला सगळं लगेच सांगणार आहेस? माझ्याबद्दल सत्य सांगणार आहेस तिला? तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते, तुझ्यापर्यंत निरोप पोचला का? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, हो, मला अबोलीने सांगितलं की तू तिला उद्या सगळं काही सांगणार आहेस असं सांगितलेस म्हणून. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की तुझ्यापर्यंत निरोप पोचायला पाहिजे ना, म्हणून मी तसं म्हणाले होते. कसं वाटते मग तुला? हे सगळं तू केलंस ना माझ्याबरोबर? अबोली जे काही बोलत होती ते सगळं खरं होतं ना? तेव्हा दीपशिका म्हणते, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? हे बघ, मी तुझ्याजवळ इथे येऊन असं स्पष्टपणे बोलू शकत नाही. तुला माहिती आहे ना, जर मला इथे येऊन तुझ्याबरोबर बोलताना कुणी बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. म्हणून मी सारखी येऊन तुझ्याशी काही बोलत नाही. पण हे बघ शिवांगी, अबोली जे काही बोलते ना ते सगळं खोटं आहे. तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा शिवांगी म्हणते, का विश्वास ठेवू नको? सांग ना, का विश्वास ठेवू नको? हे सगळं तूच केलेस ना? तू माझ्या मितेशला मारलंस. समृद्धी नावाची मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये नव्हतीच, पण तरीसुद्धा तू हे माझ्या मनात भरवलंस, हो की नाही? कधीच तू त्या दोघांना सोबत बघितलं नाहीस. मी त्या दोघांना एकत्र कधी बघितलं नाही. मग तू का मला म्हणालीस की मितेशचं समृद्धी नावाच्या मुलीवरती प्रेम आहे म्हणून? तेव्हा इकडे शिवांगी म्हणते की हे सगळं तू मुद्दामून केलंस ना? मला माहिती आहे दीपशिका, हे तू सगळं मुद्दामून केलंस. तेव्हा दीपशिका म्हणते, नाही, असं नाही आहे. अगं, त्या अबोलीने तुला खोटं सांगितलं आहे. मितेश जिवंत आहे, समृद्धीसुद्धा जिवंत आहे. पण तुला हे सगळं सांगितल्यानंतर तू रागवशील, चिडशील आणि तू लगेच तुझ्या बहिणीचं नाव अबोलीला सांगून टाकशील. म्हणून तिने हा रचलेला ट्रॅप आहे. अगं, तुझ्याकडून खरं वधून घेण्यासाठी ती काही आणि कितीही खोटं बोलू शकते, तुला माहिती आहे ना? प्लीज तिच्या बोलण्यात येऊ नकोस. तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस आणि माझं नाव घेऊ नकोस, नाहीतर आपण अडचणीत सापडू. तेव्हा इथे अबोली आता तिथे आल्यानंतर जे काही बोललेले असते ते सगळं खरं असतं. पण दीपशिकाला आता असं सांगायचं असतं की ते सगळं खोटं बोलत होती, कारण तिला फक्त पुरावे गोळा करायचे आहेत म्हणून. तुझ्या विरोधामध्ये तिला ठोस पुरावे हवेत म्हणून ती हे सगळं करत होती आणि माझं नावसुद्धा तिला जाणून घ्यायचं आहे म्हणून. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणते, अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तू बोलतेस ते सगळं खरं आहे आणि अबोली जे म्हणत होती ते सगळं खोटं आहे. तुझ्या म्हणण्यानुसार मितेश आणि समृद्धी दोघेजण जिवंत आहेत. मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. जा, पुरावे आणून दे. उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. उद्या जर तू मितेश आणि समृद्धी जिवंत असण्याचे पुरावे मला दिलेस तर मी अबोलीला काहीसुद्धा सांगणार नाही. नाहीतर उद्या सकाळी मी अबोलीला सगळं सत्य सांगेन. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगी आश्चर्यचकित झालेली असते आणि दीपशिकासुद्धा. त्याचबरोबर इथे अबोली आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन निघालेली असते. तेवढ्यातच इथे आलेली असते राघू. राघू येते, अबोलीकडे बघते आणि लगेच निघून जात असते. तेव्हा अबोली म्हणते, काय गं राघू, असं का करतेस तू? घरी का येत नाहीस? आमच्याशी बोलत का नाहीस? असं स्वतःला त्रास का करून घेतेस? तू रूममध्ये दिवसभर स्वतःला कोंडून का घेतेस? हे बघ, जे काही झालं ते सगळं विसरून जा ना. आम्हीसुद्धा तुला माफ केलं आहे. घरी ये, आईंना समजाव, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. आईचं मन आहे ते तुलासुद्धा माफ करतील. तेव्हा इथे राघू म्हणत असते की वहिनी, आतापर्यंत मी कशी वागत होते तुला माहिती होतं. मध्ये मी जरा भरकटले होते म्हणून मी जरा विचित्र वागले. माझ्या वागण्याचा तुम्हाला सगळ्यांना किती त्रास झाला हे मला माहिती आहे. मी तुला मारण्याची सुपारी दिली गुंड लोकांना, जेलमध्ये गेले आणि माझी अक्कल ठिकाणावरती आली की इथे त्या लोकांचं आयुष्य किती खडतर असतं ते मला कळलं. पण इथे मी चुकले आणि त्या चुकीची शिक्षा मी स्वतःला देते असं समज. तेव्हा अबोली म्हणते, बाद झाला आता. दिलीस तू स्वतःला शिक्षा. तुझ्याकडून चुका झाल्या, मी नाही म्हणत नाही. खूप मोठ्या चुका केल्यास तू, पण त्या चुकांचं निदान तुला प्रायश्चित्त आहे ना तुला प्रायश्चित्त त्या चुकांचं. मग तू कशाला आता स्वतःला इतका त्रास करून घेतेस? बाद झालं, दिलास ना स्वतःला त्रास, स्वतःला शिक्षा. आता घरी येत जा, आमच्या सगळ्यांशी बोलत जा
आम्ही तुला माफ केलं आहे, तू स्वतःला एकटी समजू नकोस गं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो अबोली तिला आता समजावते, तिला म्हणते की चुका कुणाकडून होत नाही, चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या चुका इथे रिअलाईज करणं, आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुला तुझ्या चुकांची जाणीव आहे राघू, असं अबोली म्हणते. त्याच्यामुळे मनामध्ये आता राग ठेवू नकोस. तू ये बरं घरी आणि आईंशी बोल, मी आईंना समजावेन, त्यासुद्धा तुला माफ करतील. तर इकडे आता दीपशिका म्हणत असते, शिवांगी हे काय बोलतेस तू? तेव्हा शिवांगी म्हणते, बरोबरच बोलते मी. तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवावा आणि अबोलीवरती नाही, तर मात्र तुला आता पुरावे गोळा करून आणावेच लागतील. तू जा आणि उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे, जाऊन पुरावे घेऊन ये मितेश आणि समृद्धी जिवंत असल्याचे. तेव्हाच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन, नाहीतर का ठेवू? त्या अबोलीच्या बोलण्यावरती सुद्धा मी विश्वास ठेवलेला नाही आहे. पण जर तिच्या बोलण्यामध्ये खरोखर तथ्य असेल, ती जे काही बोलते ते सगळं खरं असेल, तर मी का नको ठेवू तिच्या बोलण्यावरती विश्वास? सांग ना. तू माझ्याबरोबर जर हे सगळं केलं असशील तर का? कारण तर मला कळलं आहे, तुझं मितेशवरती प्रेम होतं ना. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता शिवांगी चिडलेली असते. तिने दीपशिकाकडे पुरावे मागितलेले असतात, त्याशिवाय ती तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नसते. तर इथे प्रेक्षकांनो आता अबोली ही खूपच जास्त निश्चिंत झालेली असते. ती म्हणत असते की आता बघा, मला असं वाटते की उद्या आहे ना सगळं काही शिवांगी आपल्याला सत्य सांगेल. तिची बहीण कोण आहे, ती काय करते, सगळं काही सांगेल आपल्याला. कारण आपण तशी माहिती तिला दिली आहे तिच्या बहिणीविषयी की तिची बहीण काही एवढी चांगली नव्हतीच मुळी. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते, वहिनी पण खरं सांगू का, तू खूपच जास्त मेहनत घेतलीस. तेव्हा इकडे अबोली म्हणते, अजिबात नाही, माझं एकटीचं याच्यामध्ये काही क्रेडिट नाही आहे. खरं सांगू का आई, मी एकटी काही करू शकलेच नसते. जर माझ्याबरोबर अंकुश सर, क्रिश आणि जर मनवा नसते ना, तर मी एकटी काहीही करू शकले नसते. हे तिघंजणं प्रत्येक वेळेला मला मदत करत असतात, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, म्हणून तर मी एवढं मोठं धाडस करू शकले ना. तेव्हा इथे प्रत्येक वेळेला मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा मला मदत करत असतात. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला व्यवस्थित सहकार्य करतात. अजून काय हवं आहे मला? मला माझं कुटुंबच हवं होतं आणि माझं कुटुंब नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. अजून मला काय हवं आहे? तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगदी बरोबर, आपल्या कुटुंबाची एकीच आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता अबोलीला आनंद होत असतो की चला, म्हणजे उद्या एकदा का शिवांगीने तिच्या बहिणीचं सत्य सांगितलं की आपण सगळ्या मुलींना न्याय मिळवून देऊ, त्याच्यामध्ये आपल्याला आता यश येईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मनवा इथे अबोलीचं बोलणं ऐकत असते आणि एका बाजूला काम करत असते. अबोली म्हणत असते की ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस उद्या येणार आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वहिनी तू अगदी बरोबर बोलतेस. भाजी कापत असताना इथे मनवाचं लक्ष नसतं, तिचं बोट चिरतं. तेव्हा इथे क्रिश आणि रमा लगेचच तिच्याजवळ धावत पळत येतात. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, मनवा अगं काय झाले तुला, जरा बघून करत जा ना काम, तू अजिबात लक्ष देऊन करत नाहीसा, एकीकडे बोलते एकीकडे काम करते, बघितलं ना कसं बोट चिरलं, रक्त आलं ना आता तुझ्या बोटातून. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की थांब जरा याच्यावरती हळद लावूया. रमा आता हळद देते. तेव्हा क्रिश तिच्या बोटांना हळद लावतो आणि म्हणतो की थोडीशी पट्टी करतो, म्हणजे ती जखम आहे ना तिच्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही आणि तिला इन्फेक्शन होणार नाही. तेव्हा इकडे पट्टी घेत असताना तिथे रागू येते आणि क्रिशच्या हातातून तो डब्बा आता खेचून घेते आणि म्हणत असते की क्रिश तुला हे सगळं करायची काय गरज आहे रे, तू कशाला करतोयस पट्टी, हो बाजूला मी पट्टी करते. तेव्हा क्रिश म्हणतो, का तू का करशील पट्टी, मी आहे ना इथे, मी करतो पट्टी. आणि तसंही तू काय का तिच्या मलमला आता इथे पट्टी करायला आलीस, घाव देणारी तर सगळ्यात जास्त तूच आहेस ना. आतापर्यंत तू तिला जितक्या जखमा दिल्या आहेस ना तेवढ्या कुणीच दिल्या नसतील. तेव्हा इकडे रागू म्हणते, मनवा बघितलंस ना क्रिश, तुझी जास्त काळजी घेतोय, तुला तर हेच हवं होतं ना, बरोबर की नाही. तुला तर इथे आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील की क्रिश तुझ्यासाठी माझ्याबरोबर भांडतोय म्हणून. तेव्हा इथे मनवा म्हणते, अगं रागू असं काय करतेस. तेव्हा रागू म्हणते, बरोबरच बोलते मी, माझं चुकलं, मला माफ करा, पण मी मोठ्या मनाने माझी चूक मान्य करते ना, मग तरीसुद्धा तुम्ही लोक मला माफ का करत नाही.
तेव्हा इकडे रमा म्हणत असते, तू का आली आहेस का इथे, कशासाठी आली आहेस, तू इथून गेलीस तरी चालेल. तेव्हा इकडे राघू म्हणते, आई अगं असं काय करतेस, हे बघ मी पहिल्यापासून अशीच होते का, अगं थोडी चुकले काय, तर तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी संबंध नाते लगेच तोडून टाकले. तेव्हा इकडे राघू म्हणते, अबोली वहिनी तुझ्या सांगण्यावरून मी इथे आले होते, नाहीतर मी जी काही चूक केली होती त्याची शिक्षा मी भोगत होते ना. मी एकटी स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं ना, तुमच्या नजरेसमोर सुद्धा मी येत नव्हते, मग तरीसुद्धा तू मला इथे यायला सांगितलंच म्हणून मी आले. पण तू बघतेस ना इथे कोणीही माझ्याशी नीट बोलायला तयारच नाही आहे. माझी आईच जर मला माफ करू शकत नाही तर दुसऱ्यांकडून मी काय अपेक्षा ठेवू. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो राघू म्हणत असते की चुकलं माझं, माफ करा मला, मी इथे एवढी चुकीची कामं करायला नको होती. वहिनीला मी इथे गुंड पाठवायला नको होते, तिला मारायला, तिची सुपारी द्यायला नको होती. मी मान्य करते सगळं की चुकलं माझं, मी मोठ्या मनाने तुमच्या सगळ्यांची माफीसुद्धा मागते. पण आता तुम्ही लोकंसुद्धा मला माफ करा ना, की माझ्याबरोबर असेच तुम्ही आता सगळेजण तुटक वागणार आहात. तेव्हा इथे राघू आता माफी मागायला आलेली असते. जी काही कारस्थानं तिने केलेली असतात त्याची तिला आता लाज वाटलेली असते आणि म्हणून ती त्या ठिकाणी आता माफी मागायला आलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की हे बघा आई, मला असं वाटतं आहे की आपली आता राघू चुकले मान्य आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिची चुकी झाली आहे, पण ती इथे माफी मागायला आली आहे ना, आपण माफ करूया ना तिला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघा झालं गेलं सगळं विसरून जा, राघू चुकली असेल तिने ते मान्य केले, आपण तिच्या घरातली माणसं आहोत, आपण तिची माणसं आहोत, तिच्या चुका आपण पोटात घेतल्या पाहिजे, तिला माफ केलं पाहिजे आणि पुन्हा एक संधी तिलासुद्धा दिली पाहिजे. आपण सगळेजण तिला माफ करूया, तिच्याशी बोलूया आणि पूर्वीप्रमाणे राहूया ना. तिलासुद्धा आपण नाही माफ करणार तर कोण करणार, आणि ती आता सुधारायचं नाव घेते तर मग आपण तिला एकदा माफ करून एक संधी द्यायला नको का. तेव्हा इकडे राघू आता थांबत नाही, राघू आता रागाने जायला निघालेली असते. तेव्हा इथे अबोली जाते आणि म्हणते, राघू कुठे जातेस तू. तेव्हा राघू म्हणते, जाऊ दे जाते मी, इथे कुणीही आता माझी बाजू घेणार नाही आहे, माझ्यासाठी माझ्या बाजूने कुणी उभं राहणार नाही आहे, आता मी काय इथे थांबू, मी त्यापेक्षा रूममध्ये स्वतःला कोंडून घेते आणि एकटी बसते. तेव्हा इकडे अबोली म्हणते, असं नको बोलूस, तू आता जी काही चुकीची वागली होतीस ना त्यामुळे सगळेजण फक्त थोडे हर्ट झालेत, बाकी काही नाही. वेळ गेल्यानंतर सगळेजण तुझ्याशी बोलायला लागतील, त्यांना थोडा वेळ तरी दे त्यांचा राग जायला. कसं असतं ना राघू, अंगावरचे जे घाव असतात ना ते कालांतराने भरत जात असतात, पण मनावरती जे आघात झालेले असतात ना ते लवकर भरत नाहीत ग. तू जे काही वागलेस त्यामुळे सगळ्यांच्या मनाला त्रास झाला आहे आणि त्या जखमा भरायला वेळ जाईल. तू त्यांना तो वेळ दे, पण प्रयत्न थांबू नकोस, आईंजवळ बोलायला ये. तेव्हा राघू म्हणते, नाही ग वहिनी, एकटेपणा काय असतो ना ते तुला नाही कळणार. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, काय म्हणालीस राघू, एकटेपणा काय असतो हे मला कळणार नाही. अगं मलाच कळेल, उलट मीच तुला समजून घेऊ शकते. आता तू मला सांग, अंकुश सरांनी जेव्हा माझ्याबरोबर लग्न केलं होतं तेव्हा मला त्यांनी आनंदाने स्वीकारलं होतं का, घरामध्ये मला घेतलं होतं. अगं कितीतरी महिने मी इथे घराच्या बाहेर राहिले, तीसुद्धा एकटी, कुणीही नव्हतं माझ्याबरोबर, तेव्हासुद्धा मी एकटीच होते. त्यानंतर राघू तुला माहिती आहे का, माझे जन्मदाते माझे वडील, त्यांनी कधीच माझ्याकडे प्रेमाने बघितलंसुद्धा नाही ग. मुलगी म्हणून कधी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नाही, कधीच माझे लाड केले नाही. मी एकटी अशी कोपऱ्याला बसून असायचे, ते आल्यावर उलट मी इतकी घाबरायचे की रूममध्ये जाऊन मी लपून बसायचे. तेव्हा इथे अबोली म्हणते, तेव्हा मी एकटीच होते, कुणीही नव्हतं माझ्याबरोबर हे सगळं झेलायला. बरं ते सगळंसुद्धा जाऊ दे, आता जेव्हा मला वकील व्हायचं होतं तेव्हा सरांचा कायद्यावरचा विश्वास बुडाला होता. तेव्हा ते मला काय म्हणत होते की वकिलीची परीक्षा देऊ नकोस, अभ्यास करू नकोस, आणि तेव्हासुद्धा मी सरांच्या विरोधात जाऊन वकील बनण्याचा निर्णय घेतला होता. आणि शेवटीला काय झालं, तेव्हाही मी एकटीच होते. नंतर तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं, पण आधी मी एकटीच लढत होते ना माझ्या स्वतःसाठी. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की म्हणूनच मला तुला म्हणायचं आहे, एकटी राहू नकोस म्हणून. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता आपल्या मितेचे वडील काम करत बसलेले असतात. तेव्हा तिथे सिरियल किलर येते, तर इथे मास गर्ल आलेली असते आणि ती आल्या आल्या मितेच्या वडिलांना बेशुद्ध करते. त्यानंतर ती घरामध्ये शोधाशोध करायला आलेली असते, काही पुरावा मिळत आहे का ते बघायला आलेली असते.
कारण शिवांगी काय म्हणालेली असते, जोपर्यंत सकाळपर्यंतचा मी तुला वेळ देते, जोपर्यंत तू पुरावा गोळा करून आणत नाही तोपर्यंत तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. मितेश आणि समृद्धी दोघेजण आहेत आणि ते जिवंत आहेत असा पुरावा तू मला आणून दे, मगच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन, नाहीतर नाही. तेव्हा इथे शिवांगी आता पूर्णपणे आता सज्ज झालेली असते. अबोलीने तिला सांगितलेलं असतं त्याच्यावरती ते अभ्यास करायला सुरुवात केलेला असतो. तेव्हा इकडे आता दीपशिका सगळीकडे शोधत असते. तिला तिच्या रिलेटेड काही मिळतंय का ते बघत असते. तिचं नाव तर कुठे नाही आहे ना, हे सगळं ती आता बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दीपशिका जेव्हा शोधाशोध करत असते तेव्हा घरामध्ये तिने दरवाजे बंद करून घेतलेले असतात आणि ती म्हणते की ही शिवांगी आहे ना, ती आता मला डोईजड झालेली आहे. शिवांगीला मी सोडणार नाही आहे. शिवांगी, तुला मी आता सोडणार नाही आहे. तू माझं नाव सांगू नकोस फक्त, नाहीतर काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे आता दीपशिका पूर्णपणे आता सगळ्या घरामध्ये शोधत असते काही पुरावा मिळताय का ते. पण इथे ती जेव्हा कपाटाच्या दिशेने जाते कपाटामध्ये बघायला, तेव्हा तिला नक्कीच काहीतरी सापडेल असं तिला वाटतं. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की आत्तापर्यंत मी माझी ओळख लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला बाहेर मानपानसुद्धा आहे, माझी इज्जत आहे, माझं करिअर आहे आणि जर त्या शिवांगीने माझं नाव घेतलं तर माझं करिअर उद्ध्वस्त होईल आणि मला ते नको आहे. तेव्हा इकडे आता शिवांगी ही आता उद्या माझं नाव सांगेल म्हणून दीपशिका आत्ताच एवढी घाबरलेली असते की ती मोठी चूक करून बसते. ती इकडे आता आलेली असते ते म्हणजे मितेशच्या घरी. मितेशच्या घरी आल्यानंतर इथे आता तिने तिच्या वडिलांना बेशुद्ध केलेलं असतं आणि कपाटामध्ये काय मिळतं का ते बघत असते. तेवढ्यातच इथे मितेशचे वडील येतात आणि ते दीपशिकाच्या जोरा डोक्यामध्ये काठीने मारतात, तिला बेशुद्ध करतात. त्याचबरोबर इथे अबोली, क्रिश आणि अंकुश तिघेही जण आलेले असतात. ते म्हणत असतात की शिवांगी, तू आम्हाला सांगणार होतीस ना तुझ्या बहिणीबद्दल, काय नाव आहे तिचं, कशी दिसते ती, काय काम करते, तिचं प्रोफेशन काय आहे, हे सगळं आता अबोली म्हणते की तू मला सांग प्लीज. तेव्हा इथे अबोली म्हणते, तू म्हणाली होतीस ना की तू सगळं सत्य सांगणार म्हणून, मग आता तरी सांग ना. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की अबोली, का तू जे काही काल बोललीस ते सगळं खरं आहे असं का मी मानू, तुझ्या बोलण्यावरती मी का विश्वास ठेवू. तेव्हा इकडे शिवांगीला आठवत असतं ती दीपशिकाला म्हणालेली असते की उद्या सकाळपर्यंतचा तुझ्याकडे वेळ आहे, तू ये आणि मला पुरावा दाखव. त्यामुळे इथे आता शिवांगी थोडा वेळ वाट बघणार असते. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की अबोली, तू जे काही बोललीस ते सगळं खरंच आहे असं का मी मानू, सांग ना, का विश्वास ठेवू तुझ्या बोलण्यावरती. तेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असते की मी तुला सगळं सत्य सांगेन, पण आधी माझा विश्वास बसू दे. तेव्हा अबोली म्हणते की तुला माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल, कारण का मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. तू मला मितेशबद्दल काही सांगितलं होतंस का. तेव्हा शिवांगी म्हणते नाही. तेव्हा अबोली म्हणते, तू जर मला मितेशबद्दल काही सांगितलेलं नाही आहेस, मी तुला कसं काय सांगितलं की मितेश हा जिवंत नाही आहे म्हणून, मी त्याच्या कुटुंबाला कसं काय शोधून काढलं, मी तुला कशा पद्धतीने सांगितलं की समृद्धी नाहीच आहे आणि हेच खरं आहे, कारण मितेशचं फक्त तुझ्यावरती प्रेम होतं, समृद्धी नावाच्या मुलीवरती नाही. त्याचा आणि तिचा काही संबंधसुद्धा नाही आहे, पण तुझी बहीण आहे ना, तिने हे सगळं कारस्थान केलं आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, आणि इतकं मोठं कारस्थान केलं आहे की तिने तुला एवढं फसवलं, तुला एवढी मोठी क्रिमिनल करून टाकले, कितीतरी मुलींचे खून केलेस तू, गुन्हेगार बनवून टाकले तुला, तुझ्या आयुष्यामध्ये फक्त अंधकार निर्माण करून ठेवला आहे. अगं बघ ना, इथे पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये आहेस तू, सडतीयस तू इथे, म्हणजे ती मस्तपैकी बाहेर नामानिराळी सगळं करून सवरून छान तिचं आयुष्य जगते आनंदाने मानाने, आणि तुझी काय अवस्था करून ठेवली तिने बघ ना. तुला इथे कस्टडीमध्ये पाठवलं आहे आणि आता तर काय, ती तुला भेटण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत असेल, पण कदाचित तिला माहिती नाही आहे की आम्हाला तिचं सत्य कळलं आहे आणि आम्ही तुला ते सांगितलं आहे म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, बोल शिवांगी बोल, सांग तुझ्या बहिणीचं नाव काय आहे, काय करते ती, लवकरात लवकर सांग म्हणजे आम्ही तिला लवकर पकडू. इथे आम्ही आलो आहे, तू जे काही बोलणार आहेस ते ऐकायला. तेव्हा इथे आता शिवांगी गप्पच बसलेली असते. शिवांगीला आता वाटत असतं, जर दीपशिकाने मला असे पुरावे आणून दाखवले की त्याच्यामध्ये मितेश आणि समृद्धी जिवंत आहेत, तर मग मला आधीच तिचं नाव सांगायला नको. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ शिवांगी, तुला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा सांग, पण सत्य तुला सांगावंच लागणार आहे, कारण तुला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलते तर तसं अजिबात नाही आहे. मी तुला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे
आणि मी अंकुश सरांची शपथ घेतली होती. तुला माहिती आहे मी अंकुश सरांची कधीच खोटी शपथ घेत नाही. तेव्हा शिवांगी म्हणते, अबोली मला हे पण माहिती आहे, तुला खरं वधून घेण्यासाठी तू कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतेस. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे प्रेक्षकांनो आता शिवांगी धावत पळत असते आणि ती म्हणते की अबोली मला त्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे जिने मला हे सगळं करायला सांगितलं, माझी बहीण. आणि ती आता इथे नाव सांगायला जाणार तेवढ्यातच दीपशिका येते आणि तिला मारून टाकते. शिवांगी आता जमिनीवरती कोसळते, तिचा खून झालेला असतो. तेव्हा इथे आता शिवांगीने तिथे रक्ताने लिहून ठेवलेलं असतं की शिवा म्हणून. तेव्हा इकडे अबोली ते वाचते आणि म्हणते की हे तिला काय लिहायचं वाटलं असेल, इथे शिवा म्हणजे. तेव्हा इकडे अबोलीला आता ते नाव व्यवस्थित दिसत नसतं. कदाचित इथे शिवांगीला आता लिहायचं असेल दीपशिका, पण तिने आता जीव जाता जाता तिने फक्त इथे शिखा लिहिलेलं असतं. पण इथे अबोलीला वाटते की ते शिवा आहे की काय, पण ते आहे शिखा.